एकतर काल आदरणीय पवारसाहेबांचा 84 संपून 85वा वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता. त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं. शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याबरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत. दादा आणि साहेबांनी याचा विचार केला पाहिजे. शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही आहे. मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही. त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील या बाबतीत मला कुठं काही शंका वाटत नाही. पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहितसोबत आम्ही करत नाही. वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं प्रचारात होतात मात्र वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही एकत्र आले पाहिजे? नाही, केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब. आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो. जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो. पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. 60 वर्ष ज्या माणसांनी राजकारणात काढलेली आहेत, ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले, शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही. त्यामुळे आम्हाला काय कळणार, हा सगळ्यात मोठं गूढ आहे पवारसाहेब म्हणजे. त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील. त्यामुळे तिथं माझं काही हे नाही मत. नाही, खूप चांगला निर्णय घेतला. त्यात रोहितनी पुढं होऊन हे निर्णय घ्यायला लावले आणि रोहित पाटलांना त्यांनी एक चांगलं हे केले. नवीन मुलगा आहे, अगदी 24-25 वर्षाचं उमद नेतृत्व आहे. त्यामुळं त्यांना संधी मिळावी म्हणून रोहितनी ही नावं सुचवली साहेबांना आणि त्यांना जानकर साहेब असतील त्यांना पण ती संधी मिळालेली आहे. तर वेगवेगळ्या कम्युनिटीला पण तिथं संधी मिळाली काम करायची. त्यामुळे निर्णय घेताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय जसे साहेब घेतात तसंच त्याच ह्याच्यात दादा रोहितनी पण ते नावं सुचवली आणि त्याला संधी पण मिळाली तिथं काम करण्याची. आता सगळ्यांचे आभार दौरे चालू आहेत सध्या. रोहित पण सध्या आभाराच्या दौऱ्यामध्येच आहे. फक्त तो काल दिल्लीला गेला होता, पण तो गावागावांमध्ये जाऊन मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतोय. त्याचा युगेन पण आता बारामतीमध्ये फिरतोय. त्यामुळे महाराष्ट्रात पार पडलेली इलेक्शन हा एक खूप मोठा शॉक आहे आणि त्या शॉकमधनं अजून महाराष्ट्र बाहेर येतोय. पण बघूया आपण त्यातनं काहीतरी सकारात्मक घडेल. नाही, EVM असं नाही, पण असं काहीतरी आहे. पण म्हणजे माझा विश्वास नाही की जे काही आले ते निकालावर माझा काही शॉक वाटतोय की लोकसभेला एक निकाल होता आणि आता त्यामुळेच थोडंसं की गेल्या 4 महिन्यात असा काय बदल झाला आणि प्रश्न तर गंभीर होतेच आपले. शेतकऱ्यांचे होते, महिलांच्या सुरक्षेचे होते, त्यानंतर बेरोजगारीचा होता, पेपरफुटीचा होता, महागाईचा होता. त्यामुळे या प्रश्नांवरती खरंच नाराजी महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलेली आहे. त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की निकाल हा थोडासा मला पटत नाही आहे, माझ्या मनाला पटत नाही. लाडकी बहीणचा फायदा झाला असं वाटतंय? नाही, झाला असेल सर, कारण हा मध्य प्रदेशमध्ये प्रयोग त्यांनी केला आणि त्यांनी तिथं ते यश मिळालं. त्यामुळे त्यांनी कदाचित तोच प्रयोग इथं महाराष्ट्रामध्ये केला असेल आणि त्याचं यश कदाचित मिळालं असेल. महिलांचं मतदान त्यांना वाढलं असेल.